दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यात आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी एका व्यापाऱ्याला मारल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे 40 सेकंदाचा आणि बरोबर तेवढाच व्हिडिओ 40 सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला। तो व्हिडिओ कोणी पसरवला, सगळ्यात पहिलं कोणी टाकला हे मला वाटतं सर्वश्रुत आहे, अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती आहे हे सगळं केलंय कोणी, बरोबर आहे। आमची आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण हे आहे की ती 40 सेकंदच सगळीकडे पसरवले जातात। खरं तर तुम्हाला असं वाटतं की 40 सेकंद जी पहिली आहेत डायरेक्ट आमची लोकं गेले आणि याला मारायला सुरू केलं, याच्यात काही कारण नसेल। या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतनं हा वाद सुरू झाला। हा वाद सुरू झाला याच्यावर की ज्या वेळेला सरकारने GR रद्द केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ढोल वाजवून तिथे त्याचं स्वागत करत होते, ढोल वाजवत होते, मिठाई वाटत होते। आमचा एक महाराष्ट्र सैनिक त्या दुकानात गेला, तिथनं पेढे विकत घेतले, तिथल्या सगळ्या लोकांना वाटलं, तिथे आमची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याला पण त्यांनी तो पेढा दिला आणि त्या व्यापाऱ्याला पेढा दिल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी त्याला विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे। तर त्या बिचाऱ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या त्याला सांगितलं की हिंदी भाषेचा GR होता आणि तो आज रद्द झालेला आहे आणि त्याचं हे सेलिब्रेशन आहे। तर त्याने त्याला प्रश्न केला लेकिन या तो हिंदी चलता है। मग आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या बाजूला उभे असलेल्या आमच्या करण आणि इतर दोघांना बोलून घेतलं आणि तो बोलतो, त्यांनी त्याला सांगितलं हा बघा काय बोलतोय, इथे तर हिंदी चालते। तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी परत त्याला विचारलं की महाराष्ट्र की भाषा कौन सी आपको पता है क्या? त्याचं उत्तर होतं की इधर सब भाषा चलता है। माझं मत आहे तुम्ही एवढे वर्ष या महाराष्ट्रात राहता, तुम्ही करोडो रुपयाचे दुकानं या मीरा भाईंदरमध्ये विकत घेतलेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही। ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तुम्ही एवढे वर्ष राहिलात, महाराष्ट्रात पोट भरलात, इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं। त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही। त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी आहेत, आम्ही समजून घेतलं असतं। हा वाद सुरू झाला कुठे माहीत आहे का? त्यांनी त्याचं उत्तर जे होतं ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितला त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलले। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे, त्यांनी मतासाठी ते कितीही लाचार होऊ शकतात। मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या। आता एवढंच त्याला खाज आहे ना व्हिडिओ ट्विट करायची। मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ दाखवतो। आता मी हे भारतीय जनता पक्ष का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो। हे जे आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता। त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। भारतीय जनता पक्ष आघाडी, हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय। आता एवढंच आहे ना, एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना, एका व्यापाऱ्याला मारलं, हे 5-10 व्यापाऱ्यांनी मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे, एका मराठी माणसाला कुत्रासारखं मारलंय। हा ठाण्यातला, हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला, हा कुठल्या युट्यूबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे। एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळून त्या मराठी माणसाला मारतात। मग आम्ही या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का? आम्ही समजून घेतलं की त्या 2 लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलंय। हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा, त्याला कुत्र्यासारखा मारतात त्या मराठी माणसाला 8-10 व्यापारी मिळून। हे सगळे व्यापारी याच समाजाचे आहेत। आम्ही समाज म्हणून पाहतच नाही, कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र मनसेमध्ये काम करतात। माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मेहतांनी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवा आहे, पण त्याला वादच लावायचे होते, त्यांना यांना ना भांडणं लावायचे आहेत आमच्यामध्ये। मग आम्ही पण काढतो आता मोर्चा, इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो, त्यांना पण यांचा जाम त्रास आहे। मग आम्ही पण तेच करायचं का? काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा, कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं। काल हा व्यापारी मला भेटला, काल रात्री
मीरा भाईंदर काशीमीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो मला काल भेटला. त्याने मला सांगितलं मेरा भी बात करने का तरीका गलत था दादा, असं त्याने माझ्यासमोर कबूल केलं. तिथे पोलीस पण उभे होते. आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाहीत. आज सकाळी मी त्यांच्या मंदिरात जाणार आणि आम्ही समोरासमोर बसून हा विषय संपवणार असं काल आमचं ठरलं. मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नहीं ये मत करो, अपने को मोर्चा निकालना नहीं पडेगा. तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज चेक करू शकता. आमची भेट झाली काल रात्री. मी स्वतः तिथे उपस्थित होतो. ठरलं की हा मोर्चा निघणार नाही, हे आंदोलन होणार नाही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते हा फोर्स करत होते की हा निघाला पाहिजे म्हणून. मी पुन्हा सांगतो, हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं मत आहे. आणि तो हे सगळं करतोय. आज घडलेली घटना ही भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला केलेलं हे आंदोलन आहे. यात व्यापारी बिपारी काही संबंध नाही. बळजबरी व्यापार, अनेक व्यापारी आमचे पण आहेत. बळजबरी तिथल्या काही जे काय 25-50 व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती त्यांना बळजबरी बंद करायला लावलं आहेत. पाहिजे तर पुन्हा एक उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन एका व्यापाऱ्याला तुमच्याकडे बसवतो, कोणाचा फोन आला बंद करण्यासाठी. त्यासाठी तो मी पुन्हा सांगतो, हा वाद व्यापाऱ्यांचा आणि आमचा नाही. हा वाद भारतीय जनता पक्षाने त्यांच्या फायद्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. मी परत सांगतो की काल रात्री हा व्यापारी मला भेटला होता. काशीमीरा पोलीस स्टेशनला आमची भेट झाली. आमचं ठरलं की कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही. उद्या सकाळी त्यांचं एक मंदिर आहे, समाज मंदिर, त्याच्यात आम्ही काय सध्याची स्थिती आहे? बघा, मीरा भाईंदर मध्ये सर्व जाती धर्मांची लोक राहतात आणि सर्वांना मराठीवर अभिमानच आहे, महाराष्ट्रावर पण सुद्धा अभिमानच आहे. परंतु हे मीरा भाईंदर हा शांतिप्रिय शहर आहे. हे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा असं घडलं की मनसेनी एका व्यक्तीला मारहाण केली केवळ मराठीत तो बोलला नाही म्हणून. त्या माणसाला ती मराठी येत नव्हतं म्हणून तो कदाचित नाही बोलला असेल. मी अधिवेशनात होतो पण त्याला धडाधड 7 लोकांनी दुकानात शिरून त्याला मारलं. त्याची FIR घेतली नव्हती. आम्ही FIR करायला लावलं. एखादा व्यक्तीकडनं काही चुकलं असेल, चुकीचं केलं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी. पण हे मारहाण खपून घेणार नाही याचं आम्ही निषेध केलेलं, जाहीर निषेध केला. त्यानंतर सर्व मीरा भाईंदरातले व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी आज भाईंदर पोलीस स्टेशन, मीरावाड पोलीस स्टेशनकडे धरणा सुद्धा आयोजित केलं की असं मीरा भाईंदरमध्ये अशी दादागिरी खपून घेऊन जाणार नाही. आणि आज अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुडबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे. यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले, एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही. म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं, लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं. मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रावर सुद्धा अभिमान आहे. परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही. आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे, मागून नाही तर समोरून त्यांच्या सोबत आहे. पण तो आंदोलन आज जनहितामध्ये झाला हा मला त्याचा अभिमानच आहे. अविनाश जाधवांनी थेट आरोप केलेले आहेत की जो 40 सेकंदाचा फक्त व्हिडिओ दाखवला जातोय त्यापेक्षा पुढचा व्हिडिओ पण तेवढंच महत्वाचा आहे. कारण की त्यांना ज्यावेळेस विचारलं की इथली भाषा कुठली तर त्यावेळेस देखील त्यांनी हिंदी सांगितलेली आहे, मराठी भाषा त्यांना माहीत नाही. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी देखील मराठी भाषा माहीत नाही असं ते म्हणतात. बघा, त्यांचे सगळेच व्हिडिओ दाखवले, तो नाही, अनेक व्हिडिओ त्यांचे जे दाखवलंच कधी गेले नाही. किती वेळा शिवीगाळ करतात, किती वेळा मारहाण करतात, कधी कधीच तो व्हिडिओ बाहेर येतात. सगळे दाखवलंच पाहिजे. परंतु आमचं परत म्हणणं आहे, एखाद्याकडनं काही चूक होत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तक्रार करा, कोर्टात जा, सरकारकडे जा. पण स्वतःहून मारहाण करणं हे खपून घेऊन जाणार नाही. अविनाश जाधवनी जे काही आरोप केले सगळे ते आहेत, त्याला आम्ही निषेधच करतोय. कोळ्यांच्या जमिनी आहेत त्या विकून खरं तर हे सगळे व्यापारी इथे वाढलेले असं देखील एक बघा, आगरी कोलींचा तो शहर आहे आणि त्या शहराची प्रगती त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांचे लोक आले, सर्वांनी मिळून ते प्रगती केली आहे. आज आगरी कोली पण पुढे गेलंय आणि तिकडे राहणारे लोक सुद्धा पुढे गेले. एखादा गावाचा शहराचा विकास करायचा असेल तर सर्व जाती धर्मांचे लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळेस तो विकास होता. आम्हाला आगरी कोलींवर पण अभिमान आहे आणि इतर जातीवर पण अभिमान आहे. नाही, 100% आता FIR ती झालेली आहे
आता मी या अधिवेशनात असल्याने मला ती माहिती घेता आली नाही. आता उद्या मी जाणार आहे मीरा भाईंदरला आणि त्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि सर्व मराठी माणसांना हे पटवून देणार आहे की अशा प्रकारचं खाली आपला स्वार्थासाठी वेळोवेळी मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचा नावाचा उपयोग करतात केवळ आपलं राजकारण शिजवण्यासाठी. हे मला या शहराला मेसेज द्यायचा. उद्या जाऊन ते आम्ही करणार. तुम्ही म्हणताय की त्या व्यापाऱ्यांना पाठिंबा आहे, मात्र ते व्यापारी देखील मराठी बोलण्यासाठी विरोध करतायत, त्याला पण तुमचा पाठिंबा आहे? नाही, मी मराठी बघा, मी पहिलाच सांगितलं मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे, महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे. अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही. मी परत सांगतो, मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने मला उभं राहून, तेही माझे मतदार आहेत. ते कुठल्या समाज कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे, या राज्याचे रहिवासी आहेत, त्या शहराचा रहिवासी आहे. त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना. पोलीस आहे, कोर्ट आहे, इतर माध्यम आहेत, पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार त्याला कोणी खपून घेणार नाही. धन्यवाद.